लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सध्याच्या काळामध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। यातच शालेय विद्यार्थी ऑनलाईन क्लास करतायत, तर यामुळे टेक्स्ट नेक सिंड्रोम नावाचा आजार होऊ लागला आहे आणि याची संख्या वाढतच चालली आहे। तासनतास आपण मोबाईलचा वापर करतो, यामुळे मानेला याचा अधिक प्रमाणात त्रास होतो। नेमकी या आजारापासून वाचण्यासाठी काय घेतली पाहिजे काळजी, पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। साधारणतः तरुण वयामध्ये 18 ते 40 वर्ष किंवा काही टीनेजर्स मुलं याच्यामध्ये हा टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणून आजार आता सध्या मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे बळावतो आहे। साधारणमध्ये या एजमध्ये येणारे जे काही रुग्ण आहेत त्यातील 50% रुग्ण हे टेक्स्ट नेक सिंड्रोमने प्रभावित आहेत। या आजारामध्ये साधारणतः पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याची मान दुखते, खांदे जड झालेले असतात, डोकं दुखतं किंवा हाताला मुंग्या पण येतात। आता याचं कारण जे आहे ते की मोबाईल आपण जे घेतो, साधारणतः सगळे आपण मोबाईल एक 5-6 तास तर ऑन अँड ॲव्हरेज वापरतो। तर मोबाईल योग्य पद्धतीने तुमच्या चेहऱ्याच्या समोर ठेवून आपण डोळ्याच्या रेषेमध्ये ठेवून वापरला पाहिजे, पण साधारणतः आपण सगळे मान खाली वाकून मोबाईल वापरतो, त्यामुळे मानेच्या शिरेवर, मानेच्या स्नायूवर ताण पडतो। ताण पडल्यामुळे त्याची मानेच्या नसा सगळ्या प्रभावित होतात आणि मग त्यामुळे हे दुखणं वाढत जातं। आता या दुखण्याकडे किंवा या आजाराकडे योग्य पद्धतीने जर मोबाईल नाही वापरला, वाढलं गेलं तर भविष्यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा मानेचे जे आजार आहेत ते वाढण्याची शक्यता। दिवसामध्ये समजा ओपीडी मध्ये जे येतात रुग्ण, तर महिन्याकाठी आपण जर पकडलं तर साधारण आपल्या ओपीडीच्या 50% ऑन सगळ्या ऑर्थोपेडिक सर्जनमध्ये वाढलेला आहे। जे काही मानदुखीचे पेशंट आहेत त्याच्यात 50% रुग्ण ह्याच आजाराने प्रभावित आहेत।